जो हाथ को दस्ती बांधने वाला है उसका भी लो, बहुत कट के लो बीच बीच में। 1 किलो ऐसे कर दोगे ना तो बालू। फिर वो जो ये है कि ना नांगर, उसका लो। बोला भाई, अब क्या करो, ग्राउंड लेवल पे मोबाइल लो, थोड़ा सा बता दो, जमीन पर मोबाइल लो। पहले आने तो दो उनको। फिर वो हाथ को दस्ती बांधने वाला है उसका भी लो, बहुत कट के लो बीच बीच में। 1 किलो ऐसे कर दोगे ना तो बालू। फिर वो जो ये है कि ना नांगर, उसका लो। बोला भाई, अब क्या करो, ग्राउंड लेवल पे मोबाइल लो, थोड़ा सा बता दो, जमीन पर मोबाइल लो। पहले आने तो दो उनको। काय आपलं नाव आहे आणि तुमच्या पत्नीसोबत तुम्हाला शेतामध्ये कोळपणी करावं लागते बिना बैलाची, का अशी परिस्थिती उद्भवली माझं नाव बालाजी बाबाराव शिराळे, राहणार बामणी, तालुका कंधार, जिल्हा नांदेड. मला गरिबीमुळे हे परिस्थिती, आपलं बैलजोडी नाही आपल्याकडं. शेती किती आहे तुमच्या? शेती 4 एकर आहे, 2 एकर पडीत आहे, 2 एकर वाईट आहे. प्रत्येक वर्षी किती उत्पन्न होते तुम्हाला? प्रत्येक वर्षी उत्पन्न एक 40-50 हजार रुपयाचे होते. त्याच्यामुळे मालाला भाव येतो का नाही? मालाला भाव येत नाही. मालाला भाव जरी आला तर आता 2 एक मुलगा एक मुलगी आहे आणि चौघ कुटुंबाचा परिवार आहे. 4 कुटुंबाला वर्षाकाठी पैसे पुरत नाहीत. त्यासाठी आपल्याला का बैलजोडी घेणं होत नाही. मग सरकारकडे मागणी केली काय? मागणी केली, कागदपत्री कारभार आहे. कागदपत्री गरीब माणसापर्यंत पोहोचू देत नाहीत कोणी. मग आता पुढचं पाऊल काय तुमचं? पुढचं मान सरकारनं काय हे केलं गरीब माणसाला तर हे होईल गरीबाचं. लेकरा शिक्षण आहे, या लेकरा शिक्षणाला पण पैसे होत नाही. आम्ही तर प्रायव्हेट याच्या शाळेमध्येच आमचे हॉस्टेलला लेकर आहेत. आमच्यावर परिस्थिती शेतामुळे, शेताला मालाला असा माल जर काढला शेतामध्ये तर शेतातला माल न्याय गेलं तर भाव नाही शेतामध्ये बाहेर, आणि करावंच लागते काम. रोजदारीला माणसं लावायला गेलं तर त्याला 500-600 रुपये हजेरी आहे. त्याचे कुठे लावा म्हणून आम्ही सुट्टीमध्ये लेकरं सुद्धा आणता आणि काम करून घेता शेतामध्ये. आम्हाला थोडी शेती आहे, ते बी कोरडवाहू आहे, पाणी नाही, काही नाही. आपल्याकडे बैलजोडी नाहीये. आमच्याकडे बैलजोडी नाही, काहीच नाही. आम्ही शेतात याच्यात हातानच करता, दोंड ते हाणता.
आम्ही हा. आमचा नवरा. प्रशासनाकडे याच्या बाबतीमध्ये तुम्ही मागणी केली आहे का? मागितली होती, खंडारला गेलत्या. खंडारला गेले की साहेब लोक म्हणतात रविवारी या, रविवारी सोमवारी या, असे वारं देतात. आम्हाला त्याच्यासाठी कटाळा येते जायचा याचा, वाहनाची सोय नको, गेली तर एसटीला. शेतातली कामं तसेच राहतात, त्याच्यासाठी आम्ही मग शेतातच हातानच कामं करून घेता. तुम्ही ही तुमची मागणी घेऊन, तुमची ही परिस्थिती घेऊन तुम्ही तुमच्या कंधारचे लोहा कंधारचे जे आमदार आहेत प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडे गेलात का कधी? त्यांना काही याविषयी मांडला का विषय तुमचा? नाही, गेल्या नव्हते आम्ही कधी बी, गेल्या नाही. आता आम्ही इथून मोरी जाता आणि सरला सांगता आमची गरिबी, त्यांनी आम्हाला देवावे ही त्याला विनंती आहे. काय मागणी असेल तुमची प्रशासनाकडे? आम्हाला बैलजोडी द्यावे, आमच्या शेताला पिकाला शेतातल्या मालाला भाव द्यावे ही त्याला विनंती आहे. आम्ही खूप कष्ट करता पण आमच्या मालाला भाव भेटत नाही.